पूर्णा तालुक्यातील मोजे पांगराढोणे येथे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून साजरी करण्यात आली। प्रारंभी सकाळी भिक्खू पयावंश यांच्या हस्ते धम्मध्वजारोहणाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पांगरा गावचे प्रथम नागरिक सरपंच उत्तमराव ढोणे, पंडितनाथ ढोणे, जमादार अनिल मुंडे, पोलीस पाटील अंगदराव ढोणे, चंद्रमणी लोखंडे, सुदर्शन ढोणेची उपस्थित होती। यावेळी भिक्खू पयावंश यांनी त्रिशरण पंचशील दिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरल्यास आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो असा संदेश बोलताना दिला। कार्यक्रमासाठी अमोल कापुरे, सोमनाथ कापुरे, सिद्धार्थ कापुरे, गोविंद कापुरे, रानबा कापुरे, प्रकाश कापुरे, कुणाल कापुरे, सुभाष कापुरे, सखाराम कापुरेसह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। काय म्हणाले भिक्खू पयावंश भाऊ? 135व्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने काय संदेश असेल? मोजे पांगरा ढोणे तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे आजच्या दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी 26 एप्रिल 2026 रोजी आपल्या या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या हर्षोल्लासामध्ये संपन्न होते। दरवर्षी आम्ही या जयंतीमध्ये सहभागी असतो। एक चांगल्या शांतमय वातावरणामध्ये आनंदामध्ये ही जयंती या गावातील सर्वच तमाम आंबेडकर प्रेमी साजरी करत असतात। मी सर्वांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं देतो। आजच्या दिवशी आपण आनंदामध्ये जयंती तर साजरी करावी, परंतु पुढे सुद्धा वर्षभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात करीत आपल्या उन्नतीचा आणि प्रगतीचा एक मनुष्य जीवनामध्ये एक मनुष्य म्हणून जीवन जगण्याची जी काही नैतिक तत्त्व असतात त्याला धरून आपलाही उद्धार करावा आणि दुसऱ्यांच्याही उद्धारासाठी आपण प्रयत्नशील राहावा, एवढा एक छोटासा संदेश या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या तमाम आंबेडकरवासियांना व प्रेमींना मी व्यक्त करतो। परत एकदा या गावातील सर्व जयंती मंडळातील सदस्यांना, गावातील उपासक उपासिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। सर्वांना धन्यवाद।